हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मागील तासिकेमध्ये आपण बीकॉम थर्ड सेमच्या बिझनेसला या संबंधित आपण माहिती बघितलं होतं. त्या ठिकाणी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट प्रकाम्य विलेख अधिनियम 1981बद्दल फर्स्ट क्लास आपण ह्या लेसन संबंधित घेतलं होतं. त्यावेळेस निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कुठले आहेत, कोणकोणते निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहेत, त्यासंबंधी सेक्शन कोणतं आहे याबद्दल आपण माहिती बघितलं होतं. आलं प्रॉमिसरी नोट्स, बिल ऑफ एक्सचेंज आणि चेक्स याबद्दल आपण माहिती बघितली, वरवर माहिती बघितली. तर त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पुढील तासिकेमध्ये बघू. आलं तर त्यानंतर परकाम्य विलेखाची वैशिष्ट्ये काय आहेत त्याबद्दल आपण बघितलं. तर परकाम्य विलेखाचे प्रकार काही आहेत ते आपण बघितलं. तर आलं तर आजच्या तासिकेमध्ये आपण प्रकाम्य विलेखाबद्दल गृहीत गोष्टी म्हणजे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटबद्दल एक कुठल्या गोष्टी परसेप्शन याज टू निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट याबद्दल आपण माहिती ह्या तासिकेच्या माध्यमातून बघणार आहोत. आलं तर या अधिनियमाच्या 118व्या अनुच्छेदानुसार प्रकाम्य विलेखासंबंधी पुढील परिस्थिती गृहीत धरले असते. आलं नंबर 1, प्रत्येक प्रकाम्य विलेख प्रतिफलाबद्दल लिहिण्यात आला आहे. आलं प्रत्येक प्रकाम्य विलेख प्रतिफलाबद्दल लिहिण्यात आला आहे, स्वीकृत करण्यात आला आहे आणि पुस्तकांकित किंवा प्रकामिक केलेला आहे. आलं तर प्रत्येक जो प्रकाम्य विलेख असेल तर त्या ठिकाणी काही ना काही एक कन्सिडरेशन म्हणजे एक प्रतिफल म्हणजे त्याच्या मोबदला असेल. बिना मोबदल्यानं कुठलाही प्रकाम्य विलेख किंवा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट लिहिण्यात आलेला नसेल. म्हणजे त्या ठिकाणी कुठला ना कुठला जो एक प्रतिफल त्या ठिकाणी एक मोबदला असायला हवं असं म्हणत आहे. आलं आणि स्वीकृत करण्यात आला आहे. आलं आणि पुस्तकांकित किंवा प्रकामित केलेला आहे. आता पुस्तकांकित म्हणजे काय, इंडोर्समेंट म्हणजे एक ए नावाच्या व्यक्ती आहे, ए नावाच्या व्यक्तीने काय केलं नाही, बी नावाच्या व्यक्तीकडे काय केलं नाही, ए नावाच्या व्यक्तीनं बी नावाच्या व्यक्तीवर एखादा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट काढला असेल तर बी नावाच्या व्यक्तीनं सी नावाच्या व्यक्तीला काय केलं असेल, ट्रान्सफर केलं असेल किंवा पुस्तकांकित केलं असेल, त्याला आपण काय म्हणतो, एंडोर्समेंट. आलं ओके. ज्या दिवशी प्रकाम्य विलेख लिहिला त्या दिवसाची तारीखच त्यावर टाकलेली आहे. आला ज्या दिवशी तो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट लिहिला असेल, एक प्रकाम्य विलेख लिहिण्यात आला असेल, त्या दिवसाची तारीख त्यामध्ये असणे आवश्यक आहे. आलं जर एक्झाम्पलमध्ये जर प्रॉमिसरी नोट असेल तर त्या ठिकाणी 3 महिन्याची कालावधी असते. पण चेक्स असेल त्या ठिकाणी 3 महिने प्लस त्याची एक्स लिमिट 6 महिने असं असतं. आलं ज्या दिवशी प्रकाम्य विलेख लिहिला त्या दिवशीची तारीख त्यावर टाकलेली आहे. आलं नंबर 3 आहे स्वीकारलेल्या प्रत्येक विपत्राला ते लिहिण्याच्या तारखेनंतर योग्य समयात म्हणजे योग्य तारखेच्या आत परंतु परिपक्वता स्थितीपूर्वी स्वीकृती मिळाली आहे. आलं म्हणजे त्या परिपत्राला किंवा त्या विपत्राला किंवा त्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटला जसे एक्झाम्पलमध्ये त्याची डेट असेल 3 महिने, तर 3 महिन्याच्या आतमध्ये तिला तिची विल्हेवाट करणे आवश्यक आहे. 3 महिने झाले की तिची जी व्हॅल्यू असतो त्या ठिकाणी ते खतम होत असतो, पूर्ण नष्ट होत असतो. आलं नंबर 4 आहे प्रलेखाचा हस्तांतर परिपक्वता स्थितीपूर्वी झाली आहे. आलं तो प्रलेख असेल आलं तर त्याचे परिपक्वता स्थितीच्या अगोदर त्याची विल्हेवाट किंवा त्या पैसा मोबदला किंवा बँकेत वटवणे किंवा एखाद्याकडून व्यक्तीकडून पैसे घेणे अनिवार्य आहे. आलं ज्या क्रमाने त्या विलेखावर पुष्टांकन दिसून पडते त्याच क्रमाने ते करण्यात आले आहे. आलं त्याच क्रमाने ते करण्यात आले आहे. आलं पुढे आहे नंबर नेक्स्ट, विलेख हरवला असेल तर त्यावर योग्य मुद्रांक आहे. व हरवल्यास तो रद्द केला आहे. आलं नंबर 7 आहे विलेखाच्या धारी यथाविधिधारी होल्डर इन द ड्यू कोर्स आहे. आलं
आता विलेखाच्या धारी व यथाविधी म्हणजे काय? ज्या व्यक्तीकडे तो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट असेल त्या व्यक्तीला आपण यथाविधीधारी असं म्हणतो. आलं. पुढे आहे आता निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटमध्ये नंबर 1 आहे प्रॉमिसरी नोट्स. आला. प्रतिज्ञा, अर्थपत्र किंवा वचन चिठ्ठी. तर प्रॉमिसरी नोट्स काय असतो? जसं एक्झाम्पलमध्ये ये नावाच्या व्यक्ती आहे. आला. ह्या ठिकाणी ये नावाच्या व्यक्ती आहे. ये नावाच्या व्यक्तीने काय केलं असेल? एक मिनिट. ये नावाच्या व्यक्तीनं बी नावाच्या व्यक्तीला आला. ये नावाच्या व्यक्तीनं बी नावाच्या व्यक्तीला काय उधारी माल दिला असेल. आलं. काय केलं असेल? काय उधारी माल दिला असेल. आलं. तर उधारी वस्तू दिल्या असेल, पण ये नावाच्या व्यक्ती काय करतो? बी नावाच्या व्यक्तीकडून पैसे वसूल करू शकत नाही. तर अशा वेळेस बी नावाच्या व्यक्ती एक आश्वासन म्हणून बीच्या येचे पैसे वापस करण्याच्या उद्देशानं एक चिठ्ठी लिहून घेतो. आला. त्याला आपण काय म्हणतो? प्रॉमिसरी नोट्स. आला. प्रॉमिसरी नोट्स. ओके. प्रॉमिसरी नोट्स असे म्हणतो. म्हणजे ये नावाच्या व्यक्ती ज्याच्याकडून कर्ज घेतले आहे, आलं, आणि बी नावाच्या व्यक्ती म्हणजे ज्याच्यावर कर्ज आहे, तर बी नावाच्या व्यक्ती प्रॉमिसरी नोट्स ये नावाच्या व्यक्तीला आपल्या विश्वासावर देत असतो. आलं. बघा ह्या ठिकाणी ज्या लेखी विलेखावर निर्मात्याने आपले हस्तांतरण करून एका ठराविक रक्कम एका विशिष्ट व्यक्तीला किंवा तिच्या आज्ञेप्रमाणे अन्य व्यक्तीला किंवा विलेख घेऊन येणाऱ्या शोधन करण्याचे आश्वासन कोणत्याही प्रकारची अट न घालता दिले असते त्या विलेखाला प्रतिज्ञा अर्थपत्र असे म्हणतात. आलं. तर प्रॉमिसरी नोट्स निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणून प्रॉमिसरी नोट्स हा एक क्रमांकावर असतो आणि त्याच्या सेक्शन 4 आहे. आलं. तथापि अधिकोष मुद्रा म्हणजे बँक नोट आणि चलार्थ मुद्रा पतमुद्रा करन्सी नोट्स यांना प्रतिज्ञा अर्थपत्र म्हणता येणार नाही. आलं. तर बँक नोट किंवा करन्सी नोट याला प्रॉमिसरी नोट्स असा म्हणता येणार नाही. ओके. म्हणजे जी डिमांड ड्राफ्ट आहे, विड्रॉल आहे, ही बँक नोट किंवा जे करन्सी नोट आहेत तर यांना धनादेश म्हणता येणार नाही. ज्या करंट नोट म्हणजे 100ची नोट असेल, 2000ची नोट असेल, त्याला प्रॉमिसरी नोट्स म्हणता येणार नाही. आलं. प्रतिज्ञा अर्थपत्राची वैशिष्ट्ये नंबर 1 आहे तो लेखी असला पाहिजे. त्यात कोणत्याही प्रकारची अट घालून आश्वासन दिले नसावे. आता त्या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये ये नावाच्या व्यक्ती बी नावाच्या व्यक्तीला देत असेल तर ये नावाच्या व्यक्तीनं बी नावाच्या व्यक्तीवर असं दबाव किंवा अट त्याच्यावर ठेवता कामा नये, जेणेकरून त्याला मजबूर करता कामा नये. आलं. म्हणजे आश्वासन किंवा एखादं चांगली गोष्ट किंवा म्हणजे आश्वासन देता कामा नये, जेणेकरून तो पैसे समोरच्या व्यक्ती जबरदस्तीने तो काम करेल. आलं. म्हणजे त्याच्यावर पैसा असेल तेव्हाच तो प्रॉमिसरी नोट्स लिहून देण्याचा ठरवेल. आलं. नंबर 3 आहे लिहिणाऱ्याने त्यावर सही केली असली पाहिजे. आलं. जो प्रॉमिसरी नोट्स लिहितो तर तो व्यक्तीने त्या प्रॉमिसरी नोट्सवर सही करणे आवश्यक आहे. म्हणजे ये नावाच्या व्यक्ती हा काय आहे, ज्यांना पैसे घ्यायचे आहे तो व्यक्ती. आला. बी नावाच्या व्यक्ती आहे, त्यांना पैसे द्यायचे आहे तो व्यक्ती. पण बी नावाच्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, त्यावर सिग्नेचर करणे आवश्यक आहे, जेणेकरून सिग्नेचर केलं की त्यांच्या जो प्रॉमिसरी नोट्स एक काय असतो कायदेशीर ठरला जातो. आलं. आलं. पुढे आहे नंबर 4 आहे एका ठराविक रकमेच्या शोधनाचे आश्वासन त्यात असले पाहिजे. एका ठराविक रकमेच्या शोधनाचे आश्वासन त्यात असले पाहिजे. आलं. म्हणजे त्या ठिकाणी एक जी रक्कम द्यायची आहे ते रक्कम त्या ठिकाणी फिक्स असायला पाहिजे, म्हणजे ते लिहून ठेवले असणे आवश्यक आहे. नंबर 1 आहे ते लिहिणारी व्यक्ती निश्चित असायला पाहिजे. म्हणजे कोणती लिहिणारी व्यक्ती आहे, अ आहे की ब आहे की सी आहे, राम आहे की श्याम आहे. आलं. त्याबद्दल त्या ठिकाणी एक निश्चिती असायला पाहिजे. नंबर 1 आहे शोधन एका ठराविक व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या
नुसार अथवा वाकला करायचे असले पाहिजे. आलं. तर त्या ठिकाणी एक कोणत्या व्यक्तीला द्यायचे आहे, कोणा व्यक्तीकडून घ्यायचे आहे, हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर असणे आवश्यक आहे. तोपर्यंत ही गोष्टी क्लिअर राहणार नाही, तोपर्यंत त्या प्रॉमिसरी नोट्सला महत्त्व दिसून येणार नाही. आलं. नंबर 7 आहे भारतीय मुद्रांक अधिनियमानुसार इंडियन स्टॅम्प ॲक्ट प्रतिज्ञा अर्थपत्र मुद्रांक लावले पाहिजे. आलं. म्हणजे जो 5 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर जो भारतीय मुद्रांककडून अधिनियमाकडून जो स्टॅम्प भेटतो, म्हणजे एक त्या ठिकाणी एक तिकीट भेटतो, तर तिकीट त्या प्रॉमिसरी नोट्सवर लिहिणे आवश्यक आहे, जेणेकरून प्रॉमिसरी नोट्सचे जे व्हॅल्यू आहे ते कायदेशीररित्या मान्य आहे असं समजलं जाईल. आलं. पुढं आहे प्रतिज्ञा अर्थपत्राचे पक्ष. आला. प्रतिज्ञा प्रॉमिसरी नोट्सचे पक्ष. आला. तर कोणकोणते पक्ष असतात? एक प्रॉमिसरी नोट्स जो असतो त्या ठिकाणी कुठले कुठले पक्ष असतात? प्रतिज्ञा अर्थपत्राचे 2 पक्ष असतात, एक लेखी आहारता किंवा निर्माता. आला. आणि नंबर दुसरा आहे अदाता. म्हणजे जो व्यक्ती प्रॉमिसरी नोट्स लिहून देतो, म्हणजे ज्याच्यावर कर्ज आहे, तो व्यक्ती काय आहे? ह्याला आहारता किंवा निर्माता किंवा लेखक. आला. नंबर दुसरं काय आहे? ज्या व्यक्तीला पैसे घ्यायचे आहे तो काय झाला? अदाता. आहारता किंवा निर्माता हा अधमर्ण किंवा क्रेता असतो स्वीकारलेल्या कर्जाबाबत किंवा दायित्वाबाबत शोधन करण्याचे आश्वासन त्याने दिलेले असते. आदाता हा अधमर्ण किंवा विक्रेता असतो. ओके. ओके. त्यानंतर आहे विनिमय अथवा विपत्र, बिल ऑफ एक्सचेंज. बिल ऑफ एक्सचेंज. विपत्राचा अर्थ, मिनिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. प्रक्रमे विलेख अधिनियमानुसार विपत्र म्हणजे अशा प्रकारचा लिखित विलेख की ज्यावर ज्या विलेखाच्या आहार्ताने लेखकाने आपले सही करून एका विशिष्ट व्यक्तीला विनाशर्त अशी आज्ञा दिली असते की तिने त्या विलेखात ज्याच्या नावाने उल्लेख आहे त्या व्यक्तीला किंवा त्याच्या व्यक्ती आदेशानुसार अन्य व्यक्तीला किंवा तो विलेख देऊन येणाऱ्या एका विशिष्ट रकमेचे शोधन करावे. आला. बघा, सांगायचं ए नावाचा व्यक्ती आहे. आला. ई नावाच्या व्यक्तीने काय केलं असेल? बी नावाच्या व्यक्तीला काय केलं असेल? 1 लाख रुपयाचा माल सेल केला असेल. किती लाख रुपयाचा? 1 लाख रुपयाचा. सॉरी, ठीक आहे. ई नावाच्या व्यक्ती आहे. या व्यक्तीनं बी नावाच्या व्यक्तीला 1 लाख रुपयाचा माल सेल केला. ओके. तर आता ए नावाच्या व्यक्ती बी नावाच्या व्यक्तीकडून पैसे मागत आहे, पण याच्याकडून काय पैसे भेटत नाही. तर अशा वेळेस काय करेल? ए नावाच्या व्यक्ती एक डॉक्युमेंट्स लिहिल. आलं. डॉक्युमेंट्स लिहिल की मला ह्या पासून एवढे पैसे देण्यात येईल. आणि हे काय करेल? हा बी जो आहे ह्या पेपरवर सिग्नेचर करेल. आलं. काय करेल? सिग्नेचर करेल. आणि ही सिग्नेचर ह्या व्यक्ती आपल्याकडे ठेवेल आणि त्या तारखेच्या आतमध्ये त्याला व्यक्तीला पैसे भेटतील. आलं. तर हा काय करेल? ए नावाचा व्यक्ती हा त्या पेपरला, बिल ऑफ एक्सचेंजला बँकेत वाटू शकतो. आला. बँकेत नेऊ शकतो. ठीक आहे. बँकेत नेऊ शकतो किंवा तो काय करू शकतो? एक थर्ड पर्सन करून सुद्धा पैसे घेऊन त्या व्यक्तीचा बिल ऑफ एक्सचेंज दाखवून पैसे घेऊ शकतो. ओके. पण ज्यावेळी कोणत्या वेळी? ज्यावेळी ए नावाच्या बी नावाच्या व्यक्तीकडून पैसे भेटले नाही, पण ए नावाच्या व्यक्तीवर सी नावाच्या व्यक्तीचे पैसे असतील, तर बी नावाच्या व्यक्तीकडून पैसे भेटले नसतील, तर अशा वेळेस सी नावाचा व्यक्ती हा ए नावाच्या व्यक्तीकडून पैसे वसूल करण्याची क्षमता किंवा कायद्यानुसार राहील. आला. कायद्यानुसार राहील. ओके. आला. म्हणजे
ए नावाच्या व्यक्तीने काय केलं असेल, बी नावाच्या व्यक्तीकडून पैसे भेटले नसतील, तशा वेळेस ए नावाच्या व्यक्ती त्या ठिकाणी सी नावाच्या व्यक्तीसाठी एक कायदेशीर पात्र राहील की पैसे वसूल करण्यासाठी कायदेशीर पात्र राहील. ओके बघा, पण विपत्राची वैशिष्ट्ये. विपत्र हे एक आदेशपत्र आहे. विपत्र काय एक आदेशपत्र आहे. म्हणजे ए नावाच्या व्यक्ती काय करतो, बी नावाच्या व्यक्तीवर काय करतो, एक पत्र लिहितो आहे. पहिल्या ठिकाणी काय होतं, प्रॉमिसरी नोट्समध्ये बी नावाची व्यक्ती काय करतो, ए नावाच्या व्यक्तीसाठी पत्र लिहित होता. हा स्वतः सिग्नेचर करायचा आणि बी नावाच्या व्यक्ती ए नावाच्या व्यक्तीकडे सोपायचा. पण ह्या ठिकाणी काय करतो, ए नावाच्या व्यक्ती काय करेल, पत्र लिहेल आणि याला स्वीकृती तो पत्र घेऊन बी नावाच्या व्यक्तीकडे जाईल आणि त्यावर सिग्नेचर मागेल. आला काय मागेल, सिग्नेचर मागेल ना तो घेऊन दुसऱ्या थर्ड पर्सनला तो काय करू शकतो, देऊ शकतो. आला. नंबर 2, विपत्र लेखी स्वरूपात असते. विपत्र काय असतो, टाईप स्वरूपात नसून तो काय टाईप असतो पण लेखी स्वरूपात असेल, त्या ठिकाणी तोंडी स्वरूपात राहणार नाही. नंबर 3 आहे, विपत्रावर आहारताची सही असणे आवश्यक आहे. आता आहारताची सही म्हणजे कोण, बी नावाच्या व्यक्ती ज्यांना काय काय आहे, पैसे द्यायचे आहे. हला. नंबर 3 आहे, विपत्रात कोणत्याही प्रकारची अट नसते. विपत्रात कोणत्याही प्रकारची अट नसते. आला. कोणत्या प्रकारची अट नसते म्हणजे त्या ठिकाणी त्या व्यक्तीला एक दबाव आणून किंवा त्या व्यक्तीवर एक जबरदस्तीनं आणून त्या ठिकाणी पैसे किंवा त्या ठिकाणी सिग्नेचर करण्याची अट नसते. आला. नंबर नेक्स्ट आहे, विपत्रात लिहिलेल्या रकमेचे शोधन विपत्रात जिच्या नावाचा उल्लेख आहे त्या व्यक्तीला किंवा तिच्या आदेशानुसार अन्य व्यक्तीला किंवा ते विपत्र घेऊन येणाऱ्या व्यक्तीला करायचे असते. आला. म्हणजे ए नावाच्या व्यक्तीने काय केलं, बी नावाच्या व्यक्तीला गेलं असेल तर ए नावाच्या व्यक्ती बी नावाच्या व्यक्ती सी नावाच्या व्यक्तीकडे आपले कामं सोपवू शकतो. आला. ते कामं बी नावाच्या व्यक्तीला करणे आवश्यक आहे. आला. नंबर नेक्स्ट आहे, विपत्राची आहारता आणि आधारता निश्चित असतात. म्हणजे विपत्रामध्ये एक आधारता आणि आहारती कोण आहे निश्चित असणे आवश्यक आहे, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला पैसे घेण्यासाठी काय राहील, एक क्लॅरिटी, एक निश्चितता राहील. आला. नंबर नेक्स्ट आहे, विपत्रावर योग्य मूल्याचा मुद्रांक लावला असणे आवश्यक आहे. म्हणजे एक तिकीट जे आपण तहसील कार्यालयामधून घेतो किंवा एक कोर्टातून तहसील कार्यालयामधूनच आलं सेतू केंद्रातून घेतो, ते तिकीट लावणे आवश्यक आहे. आला. आता ह्या ठिकाणी बिल अपेक्षांमध्ये तीन काय असतात, त्या ठिकाणी पक्ष असतात. आला. पण प्रॉमिसरी नोट्स म्हणजे दोनच पक्ष असतात, एक आहारता आणि आहारते. त्याला आपण दुसऱ्या शब्दात काय म्हणतो आणखी, लेखक, आहारता, निर्माता किंवा आधारता असं सुद्धा म्हणतो. आला. ह्या ठिकाणी विपत्राच्या पक्षामध्ये तीन पक्ष असतात. एक असतो आहारता, दुसरा असतो आहारती, तिसरा असतो आधारता म्हणजे पेयी. आला. बघा, आहारता ड्रायव्हर, आला. आहारता धनको उधमर्ण असतो आणि तो विपत्र लिहून त्यावर हस्ताक्षर करतो. आला. हस्ताक्षर करतो. ओके. नंबर 2, आहारती ड्रावी. आहारती ऋणको असतो आणि त्यावर विपत्र काढले असतो, तो विपत्रावर रकमेचे शोधन करतो. आला. विपत्रावर रकमेचे शोधन करतो. ओके.